तुमच्याकडे त्यांना परवानगी आहेत का नाही? हो महानगरपालिकेने कारवाई केली म्हणजे एनओसी नाही महानगरपालिका सर. एक मिनिट हां एनओसी नाही वस्तुस्थिती आहे. एनओसीची एक मिनिट मग सर मी उत्तर देऊ का नको तुम्हाला? माझं पूर्ण सहमत होऊन तुम्ही येस येस येस. महानगरपालिकेने ज्या ज्या बाबत कारवाई केली माहिती बेकायदेशीर होते नक्की. तुम्ही देशच्या बाहेर जा माहिती बोलतो नाही देशच्या बाहेर. एक मिनिट महानगरपालिकेने कारवाई केली म्हणजे याचा अर्थ ते बेकायदेशीर होते. त्यांचा काही प्रिमायसेस बेकायदेशीर असेल होता ना मग तुम्ही ऐका ना होता तर मग त्या भागामध्ये तुम्ही लायसन देताना ते सगळं बघत नाही का? हा मग ते चालू असताना तुम्ही परवानगी दिल्या कशा? दादा म्हणल्याप्रमाणे त्याला एरिया ठरलेला आहे आणि ते 5,000 स्क्वेअर फूटचा एरिया वापरत असतील. ऐका ना मी बोलतो माझं होते 5,000 स्क्वेअर फूटच्या एरियामध्ये जिथं तुमची संख्या 200ची असेल तिथं हजार लोक नाचतात कशी? हा महत्वाचा पार्ट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे काय चालतं ना आम्हाला. तुम्ही आता किती काय केलं तरी तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. तुमच्या आतल्या मनाला एकदा विश्वास. एक मिनिट ऐका तुम्ही प्रशासनावरती विश्वास ठेवा आणि आम्ही तुमचं काम करण्यासाठी आमची मुलं मेली असती का रस्त्यावर? कुत्र्यासारखी लोक मरतात. मॅडम विश्वास ठेवा आमच्यावरती आणि जिथे जिथे नियमानुसारच तोडणं आमच्या हातात नाही. आम्ही कारवाई करू. बंद केलेत आम्ही 54 बंद केलेले आहेत. अजून सुद्धा तुम्हाला वाटतंय कुठल्या बारवरती कारवाई राहिलेली आहे ते पण करू आम्ही कारवाई. हा माझं पुणेकर म्हणून आहे का? येस सर येस सर येस सर. बरं याच्यामध्ये ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या रिपीट मागतात आणि याच्यामध्ये बंगल्यामध्ये होत आहे याच्यामध्ये ग्रीन झोन मध्ये होतात याच्यामध्ये तुम्हाला सांगतो ओपन स्पेस मधले बार आहेत. अहो हे सगळं दिसतंय साहेब आम्हाला. भूगामध्ये काय चाललंय? कुठं परवानगी आहेत? कुठं पेमारेटीच्या परवानगी आहेत? पोलीस अधिकारी पार्टनर आहेत त्या ठिकाणी त्या तळ्याच्या निसर्गाची वाट लावली तिथं दारूचे महापूर आज तिथे सुद्धा ऍक्शन घेतलेत सर आपण. सर खरं ऍक्शन घेतले. वर्षभर थांबा जरा बोलताय ना साहेबांना. वर्षभर मी बोलतो वर्षभर नाही साहेब. नाही बरोबर आहे. तुम्ही एकदाही मला भेटले नाही. नाही आपण किती वेळा बोललोय सर फोनवरती बोललोय सर आपण भरपूर वेळा बोललोय आपण. या विषयामध्ये साहेब अत्यंत गांभीर्याने काही चुका झाल्या असतील तुम्ही आता ठरवा. आजपासून आम्हाला हे पुन्हा सुरक्षित राहिलं पाहिजे. जे झालं ते आता परमेश्वराला माहिती. पण याच्यामध्ये आंधळेताई बोलतात आमच्यापेक्षा वरिष्ठ आहेत. त्यांनी तुम्हाला 1-2-3 मुद्दे सांगितले. आपला एरिया ठरलाय त्या एरियामध्ये दादा एवढे सिनियर आहे. दादांचं सुद्धा म्हणण्याप्रमाणे आम्ही व्हेरीफाय करू. असं नाही म्हणत आहे की मी डिनाय नाही करत आहे. व्हेरीफाय करू आम्ही. माझ्या म्हणण्यानुसार मी महानगरपालिकेत 25 वर्ष नगरसेवक. आमची एनर्जी असल्याशिवाय गिरणीला बी पट्टा लावतात ना पिठाच्या गिरणीला. एक मिनिट ऐका ना पिठाची गिरणी बी चालू होत नाही म्हणजे अजून विचार. आणि 500 स्क्वेअर फूटचे बार 5,000 स्क्वेअर फूटचे बार चालतात कशा? सर आमच्याकडे आमचं लायसन्स हे दुय्यम आहे सर. ज्यांच्याकडे शॉप ऍक्ट आहे ज्यांच्याकडे पुढचं लायसन्स आहे आमचं सेकंडरी लायसन्स आहे सर. आणि ज्यांच्याकडे कॉर्पोरेशनचा परवानगा आहे त्यांनाच दिलं गेलेलं आहे. नंतर त्यांनी अंतर्गत काय बदल केला असेल किंवा बाहेर केला असेल तर माहिती. कारवाई करू ना. कारवाई केलीत आम्ही. कधी करायची कारवाई केली मॅडम. अर्जुन सुद्धा मॅडम हे तुम्ही सांगितलेत ना नावं सगळ्यावरतीच कारवाई होईल. सगळ्यावरती कारवाई करेन. मी तुम्हाला फोन करून सांगेल की सगळ्यावरती झालेली पण आहे. परत आम्ही व्हेरीफाय करू. परत व्हेरीफाय करू. सोपं सांगतो. राजीव गांधींनी संगणक आणला त्याचा उपयोग करा. गुगल मॅप बघा. महिन्याभरात कुठं 4 वाजेपर्यंत हे सगळे चाललेत बार. सर 54 बार बंद केलेत ताई. 54 बार बंद केलेत कालपर्यंत. आज परत आम्ही काय प्रस्तावित केलेले आणि याच्यामधले कोणते नाव आहेत ना ते सुद्धा बंद करू. त्याच्या आधी पण केल्यात. महिन्याभरात 108 104 कारवाई केलेल्या आहेत. 19 तारखेच्या आधी 104 गुन्हे दाखल केलेले आहेत या विभागाने. याच्यामध्ये तुम्ही काय कारवाई करू शकता मला सांगा. तुम्हाला अधिकार काय? सर आमच्याकडे डिपार्टमेंटल आम्ही जे काही त्यांना आम्ही प्रिमायसेस अप्रूव्ह करून दिलेलं आहे त्याप्रमाणे ते प्रिमायसेस आहे का नाही, रजिस्टर मेंटेन ठेवलेत का नाही, परमिट रूमच्या बाहेरच्या व्यतिरिक्त काही विक्री होते का या बाबतीत आम्ही पण व्हेरीफाय करू. त्याच्यावरती आम्ही गुन्हा विसंगती विभागाचा विसंगती थांबा ना बाबा. विभागाचा विसंगती गुन्हा दाखल करतो आम्ही.
विभागाचा विसंगती गुन्हा दाखल केल्यानंतर कोणावरती एक नॅचरल जस्टिस म्हणून आम्ही त्यांना एक शोकॉज नोटीस देतो, 7 दिवसाची मुदत देतो. त्याच्यात त्यांचं म्हणणं मांडलं जातं. त्यांनी जर नाही म्हणणं मांडलं तर आम्ही सुमोटो पुढे ऍक्शन पुढं पाठवतो. फौजदारी कारवाई करू शकता तुम्ही. फौजदारी कारवाई आम्ही जर प्रिमायसेसच्या बाहेर कुठे जर फौजदारी कारवाई करू शकता. फौजदारी पण आम्हाला अधिकार आहेत, पण प्रिमायसेस मध्ये नाही, प्रिमायसेसच्या बाहेर. एक मिनिट. हा सर, मी तुम्हाला तुम्ही फौजदारी कारवाई करू शकतो प्रिमायसेसच्या बाहेर. किती लोकांवर फौजदारी 4000 लोकांवरती वर्षभरामध्ये कारवाई केलेली सर आम्ही. लोकांवर कारवाई इलिगल पबचं त्याच्यामध्ये पब म्हणजेच हे FL3 लायसन आहे. FL3 ला सर माझं म्हणणं आहे सर, FL3 ला हा सर थोडक्यात तुमचा विषय तुम्ही म्हणलेले एवढ्या लोकांवर कारवाई केली. आता त्यानंतर एखाद्या माणसावर फौजदारी केलेली आहे का एखादा केस? आहे तुम्हाला दाखवतो मी. मला मी किती नाही ज्या माणसाकडे मॅडम आता काय लगेच नाही माझ्याकडे, मी देतो मग तुम्हाला. मला म्हणूनच म्हणायचं की 24 तास मॅडम 48 तुमच्याकडे तास, 72 तास, तुमचे अजून पण 7 काय दिवस, ऐका ना तुम्हाला मॅडम. निहित काळ सांगा. आता मला एक- त्या काळापर्यंत तुम्ही मला एक आम्ही सहकार्य करू ना. तो काळ सांगा ना तुम्ही. गेलो ना आपण पुण्यात एक बार सुद्धा चालू राहू शकत नाही कायद्याप्रमाणे. सर तुम्ही एक लिस्ट द्या मला. त्या लिस्टमध्ये जिथं आजचा दिवस गेला, आज विद्यापीठात थांबलं पाहिजे. दादा जे तुम्हाला वाटतंय ना की जे इथं ऑब्जेक्शनेबल बार आहे, तरी आम्ही सुद्धा परत एकदा व्हेरीफाय करू. आम्ही ऑलमोस्ट सगळ्या बारवरती केसेस केलेले आहेत, पण तरी सुद्धा अजून आम्ही व्हेरीफाय करू. साहेब एक मिनिट, पेट्रोल ड्युटी करणाऱ्या तुमच्या अधिकाऱ्यांना दिसत नाही ताई गोष्ट? एक मिनिट. हो आमदार साहेब, 48 तास तुम्हाला आम्ही देतो. 48 तास 72 दिवस चला. 48 तासानंतर तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर सर्व कायदेशीर असतील, आम्ही तुम्हाला स्वतः व्हिजिटला घेऊन जाऊ आणि त्या ठिकाणी दाखवू. त्यावेळेला तुम्ही काय चोपन्न- नाही, करणार? भाऊ, ऐका ना, आपण सर. स्वतः बुलडोझर घेऊन जायचं. आमच्याकडे सर हे बघा सर, आम्ही आमच्याकडे पूर्ण शहराभरामध्ये जवळपास ABCD 4 डिव्हिजन आहेत आणि याचे 6 पथकं आहेत आमच्याकडे. 6 पथकामार्फत आम्ही आमचे रात्रंदिवस अधिकारी काम करतायत. आम्ही रात्रंदिवस काम नाही, करतो. पाटील साहेब. तुम्ही ऐका ना, तुम्ही अतिशय तशा पण मला action सांगा घेतो, ना, सर. आज पुण्यातला एक सुद्धा असं परमिट रूम का बार नाही की लायसन एका खोलीपुरतं असतं. 550 आणि cases 5-5 केलेत, सर, आम्ही. प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती आहे. 550 हे केसेस बघा, केलेले तुम्ही आहेत. साहेब ऐका ना, जे तुम्ही अशी वस्तुस्थिती खोटं मला सर बोलू नका. स्पेसिफिक बोलू नका. सर स्पेसिफिक मला सर आता मी चला, आता आमच्याबरोबर चला. नाही सर मी स्पेसिफिक चला, ॲश्युरन्स आमच्याबरोबर. ऐका सर ॲश्युरन्स देतो मी. एक शब्द आपण एक सुद्धा ऐका सर. हे ऑफिशियल नाहीये. ठीक आहे सर, आताही तुम्ही मला लिस्ट द्या. आमचे अधिकारी कारवाई करतील. जर कारवाई केलेली नसेल तर कारवाई करतील. अहो यांना आपण लिहिल्याचे हे काय करतात माहिती का? फक्त पैसे घ्यायचे काम करतात का काय? कारवाई आम्ही केलेली आहे आणि इथून पुढे पण कारवाई करू आम्ही. हे सरकार बुलडोझर लावणार आहे ना. चला आम्ही तुम्हाला अवैध दाखवतो. लावा बुलडोझर लगेचच. आम्ही लगेच दाखवलं कुठे तयार. पार्किंग आहे तुम्ही सांगा काम मला. करताना अहो, चला. कुठे पार्किंग आहे? तुम्ही परमिशन दिलेले सांगा ना, कुठे पार्किंग आहे सांगा मला. नियमावलीनुसार सर्व लायसन दिले गेलेले आहेत. यापूर्वी सुद्धा मी एवढं खोटं बोलताय, एवढं खोटं बोलताय. सर मी त्यांच्यासमोर खोटं बोलताय तुम्ही. नाही, मी एक प्रशासकीय अधिकारी आहे. जबाबदारीने बोलतोय सर. मी जबाबदारीने बोलतोय. जबाबदारीने बोलतोय. पार्किंग पण नाहीये. कॉलेजच्या समोर बार चालतो, ते कसं चालतं? नाही, विद्यापीठात गांजा कसा मिळतो? आज विद्यापीठापोरं शिकण्यासाठी येतात, गांजा विकण्यासाठी आहे. कॉलेजच्या समोर 75 मीटरचं अंतर असतं. त्याप्रमाणे नियमावली त्यावेळी वर्ष साहेब तुम्ही आमच्यावर चला. असं काय करता? आताच्या आता चला आणि आपण सर्व केस करू. किती कायदेशीर आहे तुम्हाला दाखवा. एक सुद्धा चला कायदेशीर नाहीये विमाननगरमध्ये पुण्यात. आम्ही तुम्हाला फिरवतो. नाही, एक ठीक आहे ना, सुद्धा तुम्ही- कायदेशीर नाहीये पुण्यामध्ये. हा? एक कारवाई सुद्धा. तुम्हाला जे वाटतंय ऑब्जेक्शनेबल ते आम्हाला द्या लिस्ट. आम्ही कारवाई करतो तुम्हाला. कशाला बसवलंय? साहेब मग आम्ही केलेली आहे कारवाई केलेली आहे. कारवाई तुम्ही ज्यांचे नावं घेतले ना त्या सगळ्या बारवरती कारवाई केलेली आहे. हा एक महानगरपालिकेची एनओसी बघत नाही. एक मिनिट हा. आहे. जर हे पब चालू होते तर याला एनओसी नव्हतं म्हणून सर महानगरपालिका हा सर बोला सर. महानगरपालिकेने कारवाई केली का नाही? आम्ही कारवाई केल्यात सर. हा बेकायदेशीर होते ते पाडले का नाही? सर आम्ही पण कारवाई केल्यात. हा सर बोला सर बोला. तुम्हीच कारवाई करता म्हणून तर आमच्या वेळ आली म्हणून जाऊ. एक मिनिट आहे. तुम्ही माझं ऐकून घ्या. पुणे महानगरपालिकेने पबवर कारवाई केली का नाही? म्हणजे याचा अर्थ की त्यांच्याकडे एनओसी नव्हतं आणि एनओसी नव्हतं तर एक मिनिट ऐकली. तो तावरे पण असंच काम करतो. बोला हा सर. एक मिनिट ऐका. तुम्ही स्वतःला वाचून नाही वाचवत नाही सर. मी जे आहे ते फॅक्ट बोलतोय सर. महानगरपालिकेने कारवाई केली का नाही? हा तुमच्याकडे त्यांना परवानगी आहेत का नाही? हो मग महानगरपालिकेने कारवाई केली म्हणजे एनओसी नाही महानगरपालिका. सर. एक मिनिट आहे. हा एनओसी नाही वस्तुस्थिती आहे. एनओसीची एक मिनिट. मग सर मी उत्तर देऊ का नको तुम्हाला? माझं पूर्ण समाधान होतं. तुम्ही येस किंवा येस नो येस म्हणा. महानगरपालिकेने ज्या ज्या पबवर कारवाई केली माहिती बेकायदेशीर होते नक्की.
तुम्ही देशच्या बाहेर येतात माझ्याशी बोलता नाही देशच्या बाहेर. सामान्य माणूस म्हणून विचार करा. एक मिनिट दाखवा. महानगरपालिकेने कारवाई केली म्हणजे याचा अर्थ ते बेकायदेशीर होते त्यांचा काही प्रिमायसेस बेकायदेशीर असेल होता ना. मग तुम्ही ऐका ना, होता तर मग त्या भागामध्ये तुम्ही लायसन देताना ते सगळं बघत नाही का? हा मग ते चालू असताना तुम्ही परवानगी दिल्या कशा? दादा म्हणल्याप्रमाणे त्याला एरिया ठरलेला आहे आणि ते 5-5 हजार स्क्वेअर फूटचा एरिया वापरत असतील. ऐका ना, मी बोलतो माझं होते 5-5 हजार स्क्वेअर फूटच्या एरियामध्ये जिथं तुमची संख्या 200ची असेल तिथं हजार लोक नाचतात कशी? हा महत्वाचा पार्ट आहे. आणि याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे काय चालतं ना आम्हाला. तुम्ही आता किती काय केलं तरी तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवणार नाही. तुमच्या आतल्या मनाला एकदा विश्वास. एक मिनिट ऐका, तुम्ही प्रशासनावरती विश्वास ठेवा अहो, आणि आम्ही आमची तुमचंच काम करण्यासाठी मुलं आमची मुलं मेली असती का रस्त्यावर? पिढ्या बरबाद व्हायला लागल्या. कुत्र्यासारखी लोक पिढ्या मारतात. बरबाद व्हायला लागल्या. मॅडम, विश्वास विद्यापीठात जर गांजा सापडतोय किती वाईट आहे. मॅडम विश्वास ठेवा आमच्यावरती आणि जिथे जिथे नियमानुसारच सगळे इलिगल कुठले पाहिजे. 24 तासामध्ये तोडणं आमच्या हातात नाही. आम्ही कारवाई करू. बंद केलेत आम्ही 54 बंद केलेले आहेत. अजून सुद्धा तुम्हाला वाटतंय कुठल्या बारवरती कारवाई राहिलेली आहे ती पण करू आम्ही कारवाई. हा माझं पुणेकर म्हणून आहे का? येस सर, म्हणून आहे का? मुलाचा बाप म्हणून येस सर, येस सर. म्हणून आहे का? बरं. याच्यामध्ये ज्या पद्धतीने महानगरपालिकेच्या एनुसार रिपीट मागतात आणि याच्यामध्ये बंगल्यामध्ये होत आहे, याच्यामध्ये ग्रीन झोन मध्ये होतात, त्याच्यामध्ये ओयो हॉटेलमध्ये पण तुम्हाला सांगतो ओपन स्पेस मधले बार आहेत. अहो हे सगळं दिसतंय साहेब आम्हाला. भूगामध्ये काय चाललंय? कुठं परवानगी आहेत? कुठं पे मराठीच्या परवानगी आहेत? पोलीस अधिकारी पार्टनर आहेत. भूगाव ज्या ठिकाणी मुरलंय त्या तळ्याच्या निसर्गाची वाट लावली तिथं दारूचे महापूर आज आला. तिथे सुद्धा ऍक्शन घेतलेत सर आपण. सर खरंच ऍक्शन घेतले. ते वर्षभर बोलवा. थांबा जरा बोलताय ना ते साहेबांना बोलतो. वर्षभर मी बोलतो वर्षभर.